नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाचा जोर येत्या काही दिवसामध्ये वाढण्याची शक्यता आहे। कोणत्या तारखेपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे याविषयी छोटीशी अपडेट आहे। एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देणार आहोत। व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। एक छोटीशी विनंती, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजूनही तुम्ही जर किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर मित्रांनो ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून आपल्याला हवामान अंदाज आणि शेतीविषयक टेक्निकल माहिती पण बघायला मिळेल। तर मित्रांनो, पावसाळ्याची चाहूल लागली असताना उन्हाचा चटका कमी होऊ लागला आहे। विदर्भाच्या काही भागात अजूनही ऊन असले तरी येत्या आठवड्यापासून या भागातील तापमानात आणखी घट होईल। त्याचबरोबर पूर्व मोसमीच्या सरीचा प्रभाव वाढणार असून अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले। सध्या राज्यातील वातावरण वेगाने बदल होत आहे। काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे, त्यामुळे उकाड्यात वाढ होत असली तरी कमाल तापमानात घट होऊ लागली आहे। पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात सकाळपासूनच ऊन पडत आहे, तरी दुपारनंतर ढगाळ वातावरण होत आहे। तर काही ठिकाणी अचानक ढग भरून येत असल्याने वादळी पाऊस पडत आहे। चला तर बघूया राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, दक्षिण कोकणामध्ये पावसाचा जो जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे। जसं की रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या परिसरामध्ये पावसाचा जोर आपल्याला पुढील 5 दिवसामध्ये जास्त बघायला मिळेल। ठिकठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। भाग बदलत हा पाऊस बघायला मिळेल। जरी सर्व भागामध्ये पाऊस नसला तरी ठिकठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे। तसे मित्रांनो, दक्षिण कोकणालगतचा जो काही भाग पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच सोलापूर वगैरे हा परिसर, या परिसरामध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। तर त्याचबरोबर मित्रांनो, अहमदनगरच्या काही भागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल। अहमदनगरचा दक्षिण परिसरामध्ये पावसाची शक्यता जास्त असणार आहे। जास्त वेळेस या भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे इतर भागांपेक्षा। तसेच मित्रांनो, नाशिकचा पश्चिम भाग आपण स्क्रीनवर बघू शकता। नाशिकच्या पश्चिम भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। ठिकठिकाणी जास्त करून नाशिकच्या पश्चिम भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे उस्मानाबाद, लातूर, नांदेड या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असणार आहे। हलका मध्यम पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळेल। जे काही लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्हे आहे यांचा जो काही दक्षिण परिसर आहे, दक्षिणी भाग आहे, या भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला जास्त बघायला मिळेल। इतर भागांपेक्षा दक्षिणी भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला जास्त बघायला मिळेल। त्याचबरोबर मित्रांनो, विदर्भातील वाशिम आणि यवतमाळच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे। तसेच चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर इतरत्र सुद्धा मित्रांनो तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता असणार आहे। पण आपण स्क्रीनवर बघू शकता, जो काही दक्षिण परिसर आहे महाराष्ट्र राज्याचा, या भागांमध्ये पूर्वमोसमी पावसाचा जोर काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। बऱ्याच भागामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता असणार आहे। तर मित्रांनो, मान्सून यायला अजून 15 दिवस बाकी आहे। सर्वसाधारणपणे 10 ते 15 जूनच्या आसपास मान्सून महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। चला भेटूया अशा पुढच्या सोबत, तोपर्यंत।